आईची माया खरंच जगा वेगळीच असते. मुलीला जसं लागलं समजलं तसं तिला राहवलंच नाही. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा तुम्ही सर एकदम मजेत असाल तर इथे आज सकाळ सकाळी बिट्टूची चालू होती तयारी. बिट्टू आज मस्तीच्या एवढ्या मूडमध्ये होती की म्हणत होती मम्मी मला मोबाईलमध्येच घुसायचं आहे. तिला मी मागे खेचत होती आणि ती बया मोबाईलच्या आतमध्येच. तिला म्हटलं थांब, आपल्याला ऑलरेडी स्कूलला लेट होत आहे, पटकन शांततेत तयार हो. त्या मोबाईलमध्ये तू किती जायचा प्रयत्न केला तरी तू जाणार नाही. खूप हसत होती. आज तर जणू काही ती मस्तीच्याच मूडमध्ये होती आणि माझ्या पायाला लागलेला आहे, त्यामुळे मी एका जागेवरून दुसऱ्या जागेला धावपळ करू शकत नाही. त्याचा ती पुरेपूर फायदा घेत होती. स्वतःचे ब्लॉग काय बनवत होती, फोटो काय काढत होती, तिचं तेच चालू. आज तर आमचा मोबाईलचा क्रेज काही सुटतच नव्हता. मोबाईल शिवाय आम्हाला काही करमतच नव्हतं. आज तर बिट्टू बहानेबाज. नानाजी का पूज नानाजी की कुछ नहीं है रे. मम्मी पप्पाला दुसरं घेऊ. मम्मी दुसरं पप्पा घेऊ. हे पप्पा नाही आपण मुलं पण ना काय बोलतील काही सांगताच येत नाही. ते जाऊची ड्युटीची तयारी झाली, थोडाफार नाश्ता करत होत्या आणि छोट्या मोठ्या गोष्टी आजकाल बिट्टू स्वतः करते. फार छान वाटते बघून. तिला बाय केल्यानंतर सर्वात आधी मी ब्रश आंघोळ करून घेतली आणि स्वतःचा स्किन केअर पण केला. काही झालं तरी चालेल, पण चेहऱ्याचा स्किन केअर रुटीन हा कधी थांबता कामा नये. मिल्कशेक बनवून मी ते फ्रीजमध्ये ठेवला होता थंड व्हायला. थंड झाल्यानंतर म्हटलं मस्त आपण चिल्ड असा मिल्कशेक पिऊयात, जेणेकरून आपल्या दिवसाची सुरुवात एकदम छान होईल. पेट पूजा फिर काम दुजात. त्यानंतर सुरू झाली आपली स्वयंपाकाची तयारी. आज खूप दिवसानंतर सोयाबीनच्या वड्यांची भाजी मी बनवणार होती. इथे मी सोयाबीन वड्या भिजत घातल्या होत्या. त्यानंतर ना त्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला, मीठ टाकून त्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आणि बेसिकचा मसाला काढून त्याला मस्तपैकी फोडणी दिली. आणि माझ्या या पडलेल्या चेहऱ्याकडे जरा दुर्लक्ष करा, कारण की काही दिवस झाले लंगडत चालत आहेत तर मला खूप त्रास होत आहे, म्हणून माझा चेहरा एकदमचा डाऊन झाला आहे. आज सिंपल मसाला होता. कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि जिरं हे सर्व मिक्सरमधून एकत्र काढलं आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी बनवली. अशीच मी सोयाबीनची भाजी बनवते, खूप छान होते. उठली तेव्हापासून लंगडत माझे कामच चालू होते. 2 मिनटं जरा मी ब्रेक घेतला, कारण मला जास्त वेळ उभं राहता येत नाही आणि बसतासुद्धा येत नाही, म्हणून म्हटलं जरा लेटूया. तर आता 12:30 वाजत आले. सासूबाईला म्हटलं तुम्ही बिट्टूला घेऊन या, कारण आता कोणी आणायला घरी नव्हतं आणि माझ्याकडून काही चाललं होत नाही. मी आता जाऊ घरी आले नेमक्या त्या गेल्यावर, कारण टिक्की चाला आणि बिट्टू काही मला आवडत नाही. तो नुसतं धावपळ करते, इकडे पडू दे तिकडे पडू दे, रोडवर नीट चालत नाही. डिग्गी चालके काम करत हरके. इथे भाजी वगैरे आणि भात मी सर्व करून घेतलं होतं. फक्त राहिल्या होत्या चपात्या, आणि चपात्या आम्हाला जरा गरमच खायला आवडतात, म्हणून आम्ही जेव्हा जेवतो तेव्हाच बनवतो. कर रही हूँ मैं. काही सेलिब्रेशन नाही का 10 वर्ष पूर्ण झाले तर? पोलीस सेवेमध्ये माझ्या जाऊबाईला आता 10 वर्ष कंप्लीट झाले आज, तर त्याबद्दलच मी त्यांना विचारत आहे पार्टी वगैरे आहे की नाही. सेलिब्रेशन करो, पार्टी करो, डिंचाक करो, कहीं घूमने जाओ, पार्टी शार्टी करो. आले बाबा. अरे कोण आलं होतं घ्यायला? आई पायदल आली नाही. बेसनाचे लाडू कुठे बनवले आजीबाई? बनवायचे आहेत बेसनाचे लाडू. सासूबाई बिट्टूला घेऊन आल्यानंतर आम्ही चौघांनी एकत्र जेवण केलं हॉलमध्ये बसून. आज ना मला खूप कणकण होत होतं, मग मी काय केलं ना, बिट्टूला पण झोपवलं आणि मी पण थोडी झोपली. म्हणजे मी झोपली समजा 3:30 ते 4:30 वाजेपर्यंत. जरा बरं वाटलं, कारण की पायामध्ये खूप त्रास होतो, ठणक देत आहे आणि कणकण पण होत आहे. म्हटलं चला थोडासा आराम करूया. म्हणजे बिट्टू पण झोपलेलं आहे, तर बरं वाटते तर असं झोपून. दुखते तर झोपावं म्हटलं, तसंच आपण झोपतच नाही, पण कणकण होत असेल तर मग थोडीशी झोपी तर घेतलीच पाहिजे. झोपेतून उठल्याबरोबर किचनमध्ये आली आणि आर्यनला म्हटलं आर्यन बाळा चहा ठेव. तर त्याने लगेचच आमच्या तिघी सासूनांसाठी चहा ठेवून घेतला. तर चला म्हटलं आपण दुसरं काम करूया. तर कालपासून किराणा आणलेला, आता तो वाट बघत होता आमची आणि आम्ही वाट बघत होतो दुसऱ्यांची. आता दुसरं तर कोणी येणार नाही, किराणा तर आम्हालाच लावा लागेल, म्हणून त्याचा मुहूर्त काढला आणि सर्व किराणा पटापट भरून घेतला आणि काही जे डबे होते ते धुवायला टाकले.
तेवढ्यात जाऊ पण ड्युटीवरून घरी आल्या, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर तयारीला सुरुवात केली. मैडम कर रही है तैयारी, कहाँ जा रही है? पार्टी. 10 साल पूरे होने की खुशी में. बजाव ताली. मी पण येऊ का? अरे हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे जी. मी तुमचा व्हिडिओ काढून देईल ना फ्रीमध्ये. फक्त मला जेवण देऊन द्या जा, एक प्लेट. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अशी फालतू मस्करी मी जाऊ सोबत करत होती, त्या तयारी करत होत्या. तर तेवढ्याच दोघी सोबत गप्पा गोष्टी होतात. म्हटलं जाऊला, म्हटलं तुम लगे रहो, हम जा रहे अपने किचन में. तिकडे कुठं चालली, इकडे ये जरा, असं म्हणत त्यांनी मला परत बोलवलं. आणि त्यानंतर आज मी काय घालून जाऊ हे मला विचारलं. म्हटलं तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही घालून जा. त्यानंतर त्यांनी ही साडी काढली, जी आम्ही मिशोवरूनच ऑर्डर केली आहे. खूप सुंदर साडी आहे ही, रेडी टू वेअर साडी आहे. आणि त्यांच्याकडे फार वेळ पण नव्हता, तर मी त्यांना हेच सजेस्ट केलं. म्हटलं तुम्ही रेडी टू वेअर साडी घालून जा. एका फटक्यात त्यांनी तयारी केली, कारण जास्त वेळच नव्हता त्यांच्याकडे. इथून त्यांना हॉटेलमध्ये जायचं होतं. तिची फ्रेंड वाटसुद्धा बघत होत्या. त्यानंतर गेली होती मी किचनमध्ये आणि तडका दिला भाजीला तडका दिल्यानंतर मी परत आली होती जाऊची इथे खबर घ्यायला की यांची तयारी कुठपर्यंत आली. तर तयारी तर सर्वच झाली होती, एकदम सिम्पलच तयारी केली त्यांनी. गेल्यानंतर त्यांचं काही ना काही विचारणं मला असतंच की हे सांग कसं दिसतं, ते सांग कसं दिसतं. म्हटलं खूप सुंदर दिसतात. आणि मला या साडीचा व्हिडिओसुद्धा बनवायचा होता. म्हटलं तुम्ही साडी वेअर केलेलीच आहे, तर तुमचा एक व्हिडिओ पण बनवून घेते. म्हटलं मग काय, मटकायला तर आम्हाला चान्सच पाहिजे. आणि जसं माझ्या आईला समजलं ना की माझ्या पायाला लागलेलं आहे, येतो करत होती, पण तिच्या मागे पण खूप सारे कामं होते. शेवटी वेळातला वेळ काढून ती माझ्या भेटीला आलीच. आणि सर्वता ती माझ्या पायाला बघितलं किती लागलं, काय लागलं. कारण आईची माया जगा वेगळीच असते, मी तुम्हाला आधीच सांगितलं. जाऊन निघून गेल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले आणि रोजप्रमाणे आमचा इथे स्टडी चालू आहे. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.